वेलकम टू अक्षय योगिता व्लॉग्स. आम्ही आलेलो आहेत कटरा येथे श्री माता वैष्णोदेवी दर्शनाकरता आणि हे आहेत प्रवेशद्वार. आम्ही सकाळी 6ला पैदल यात्रा सुरू केलेली. हळूहळू आम्ही प्रथम दर्शन श्री चरण पादुका मंदिराजवळ पोहोचलेलो आहेत. त्यानंतर पुढे यात्रा कंटिन्यू केली. स्वच्छ सुंदर असे रस्त्यामध्ये घोडे, खच्चर, पालखीवाले सुद्धा भाविक भक्त दर्शनासाठी जाताना दिसतात. श्राईन बोर्डनी रिझनेबल रेटमध्ये या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हे आहे आद्य कुवारी, जिथे माता राणीने 9 महिने गर्भजून गुफेमध्ये तपस्या केलेली. त्यानंतर हा छोटासा जो गुफेसारखा भाग दिसतो हा आहे भवन जाण्यासाठीचा मार्ग. माता राणीच्या भवन जाण्याकरता हा छोटा टनल क्रॉस करावा लागतो. त्यानंतर नवीन बनलेला हा रस्ता आपल्याला दिसतो जो भवन करता जातो. या रोडनी भरपूर भाविक भक्त पैदल यात्री दर्शनासाठी जातात. आम्हीही त्याच रस्त्याने हळूहळू पुढे चालत गेलो. 5 किलोमीटरवर भवन आता बाकी आहेत. म्हणजे आम्ही 10 ते 11 किलोमीटर क्रॉस केलेलं. सुंदर असं त्रिकूट पर्वतचं दृश्य, टीनाचे शेड, संपूर्ण दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी इतक्या सुविधा केलेल्या आहेत. आणि हा आहे भवनचा सुंदर नजारा. पाहताच एकदम आनंद झाला. आणि अशा पद्धतीने 16 किलोमीटरचा ट्रॅक कंप्लीट करून आम्ही भवन पोहोचलो आहेत. हे आहे गेट नंबर 3, स्कायवॉक मार्ग. या मार्गमधून भाविक दर्शनासाठी आतमध्ये जातात. आणि आम्ही दर्शन केल्यानंतर भैरवनाथ जाण्यासाठी रोपवेचं रजिस्ट्रेशन केलं. भैरवनाथ ते भवन हा डिस्टन्स 2 किलोमीटरचा आहे. बट रोपवेची सुविधा असल्यामुळे यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता. आम्ही ऑफलाईन रजिस्ट्रेशन करून रोपवेच्या मार्गाने भैरवनाथसाठी निघालो आणि अवघ्या 5 मिनिटांमध्ये आम्ही भैरवनाथला पोहोचलो आणि दर्शन केलं. अशा पद्धतीने आमचा संपूर्ण ट्रॅक कंप्लीट केला. जय माता दी.